बातमी आता सविस्तर आहे। दहिसरमध्ये शिंदेच्या सेनेचे नेते संजय निरुपम यांना विरोध करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांचा अमित ठाकरे सत्कार करणार आहेत आणि त्याचसाठी हे सगळे कार्यकर्ते शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। संजय निरुपम यांना विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचा आज अमित ठाकरे सत्कार करणार आहेत। आपण बघतोय मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच शिंदेच्या सेनेतील निरुपम यांनी मात्र कुठेतरी विरोध केला होता। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत मयुरेश जाधव। मयुरेश, आत्ताचे अपडेट्स काय मिळतात? आपण बघतोय हे सगळे कार्यकर्ते शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत। नक्कीच वर्षा, आपण जर बघितलं संजय निरुपम यांनी मराठी सक्तीला विरोध केला होता, कारण की 1 मे पासून जे टॅक्सी आहेत, जे ओला आहेत, जे उबेर आहेत, त्यांना मराठी अनिवार्य आहे, कारण की 1 मे पासून हा परवाना सुरू होणार आहे आणि ज्या रिक्षा चालक आहेत त्यांना मराठी येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मनसैनिक हे आक्रमक झाले होते आणि संजय निरुपम यांनी ह्याला विरोध केला होता। आणि त्यानंतर शिंदेचे शिवसेनेचे जे नेते आहेत, जे प्रवक्ते आहेत संजय निरुपम ह्यांच्यामध्ये आणि मनसैनिकांमध्ये मोठा वाद झाला होता। आमने सामने ते आले होते, त्यांची गाडीची जी हवा आहे ती देखील काढली होती आणि ह्या सर्व दहिसरमधले जे मनसैनिक आहेत त्यांचा आज सत्कार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार आहेत। सर्व आता दहिसरचे जे मनसैनिक आहेत, जे पदाधिकारी आहेत, जे कार्यकर्ते ते आता शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। कारण की आपण जर बघितलं वारंवार मयुरेश, या भेटीकडे आपलं लक्ष असेल। आपल्याकडून अपडेट्स घेत राहू, तर तास धन्यवाद।